देशातील चर्मकार समाज बांधवांना केंद्र सरकारच्या नॅशनल शेड्यूल्ड कास्ट फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीनं व्यवसायासाठी अनुदान दिलं जातं। मात्र गेली 2 वर्ष सुमारे 25 कोटी रुपयांचं अनुदान या महामंडळाकडून मिळालेलं नाही। दुसरीकडे संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ आणि बँकांच्या जाचक नियमांमुळे वेळेवर कर्ज मिळत नसल्यानं चर्मकार समाज नाराज आहे। याबाबत अखिल महाराष्ट्र चर्मकार महासंघाच्या वतीनं कोल्हापूरचे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री यांना निवेदन देण्यात आलं। किमान कौशल्यावर आधारित उद्योग व्यवसाय सुरू करा असं आवाहन केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं केलं जात आहे। मात्र नागरिकांची चरणसेवा करणारा चर्मकार समाज अजूनही अनेक अडचणींना तोंड देत आहे। गेले 2 वर्ष केंद्र सरकारच्या नॅशनल शेड्यूल्ड कास्ट फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीनं राज्याला मिळणारं 20 ते 25 कोटी रुपयांचं अनुदान प्रत्यक्षात आलेलं नाही। केवळ कोल्हापूर जिल्ह्याला सुमारे 1 कोटी रुपयांचं अनुदान मिळालेलं नाही। दुसरीकडे बँक आणि संत रोहिदास चर्मकार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं कर्जासाठी जाचक नियम लावले जात आहेत। त्यामुळे व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना कर्ज मिळत नाही। या दोन्ही समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य चर्मकार संघाचे नेते दीपक खांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन दिलंय। या प्रश्नी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही या दोन्ही मंत्र्यांनी दिली। या शिष्टमंडळात संतोषी बिसुरे, विठ्ठल नांगरे, भगवान रोटे, दामाजी रोटे यांचा समावेश होता।